भाऊ, गेल्या काही वर्षामध्ये जगात एकंदरीतच उदारमतवादी विचारांची पिछेहाट सुरू झालेली आहे. गेल्या वर्षी जगात 400 कोटी लोकांनी मतदान केलं. परंतु एकंदरीत पाहता असं दिसतंय, की सगळीकडेच लोक हे व्यापक विचारसरणी याच्यापासून जरा दूर चाललेले आहेत. याची कारणं नेमकी काय वाटतात तुम्हाला? याची कारणं तर अनेकच असणार. थोडा आपण इतिहासाचा मागोवा घेतला म्हणजे 15व्या-16व्या शतकात या याच्यात दारू दारूगोळा, बंदुकीची दारू त्याचा शोध लागला आणि होकायंत्र आणि याच्यावर यंत्रावर चालणारं जहाज. त्यामुळे त्यावेळच्या युरोपातल्या काही देशांनी आफ्रिका आणि आशियामधल्या जास्त देशांच्यावर आपलं साम्राज्य कायम केलं. त्यांचं साम्राज्य हे शेतीवर आधारलेल्या उत्पन्नावरच चालत होतं आणि व्यापारात जास्तीत जास्त नफा कमवायचा असं त्यांचं धोरण असायचं. पुढे 19व्या शतकात सुरुवातीला तरी क्रांत्या म्हणजे 18व्या शतकाच्या शेवटीच क्रांत्यांचा विचार सुरू झाला. फ्रेंच राज्यक्रांती झाली 18व्या शतकात, अमेरिकन राज्यक्रांती झाली आणि नंतर मार्क्सच्या विचारानं जगभर आपला प्रभाव वाढवलेला होता. त्यामुळे 1917ला रशियामध्ये क्रांती झाली आणि त्यांना असं वाटत होतं की आता या क्रांतीची विचारधारा ही जास्तीत जास्त देशांच्यापर्यंत पोहोचत जाईल. त्यांना ती आशा होती आणि प्रयत्नही होता, पण अर्थात प्रयत्नाला मर्यादा होत्या. तर आधीच्या सगळ्या व्यवस्थेमध्ये स्थितिस्थापकत्व म्हणजे आहे ते ठीक आहे, चाललंय ते चाललंय. ठीक आहे म्हणजे ठीक आहे का नाही, पण जे चाललंय ते चालतंय. म्हणजे त्याच्यात काही आपल्याला फार आपल्या इच्छेनुसार बदल करता येणार नाही. अशी एक हतबलतेची म्हणा किंवा समर्पणाची भावना म्हणजे नाईलाज आहे, हातभार आहोत आपण असं वाटणं. आणि नंतर 18व्या शतकाच्या शेवटी जेव्हा हे क्रांतीचे विचार मांडले गेले त्याच्यामुळे 19व्या शतकात घुसळण झाली. अर्थात हे आपण म्हणत असताना घुसळण मुख्यतः युरोपातल्याही पश्चिम युरोपातल्या 4-5 देशांच्यामध्ये इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटाली, स्पेन आधी होऊन गेलं. इटालीमध्ये आधी हुकुमशाही आली आणि नंतर पोर्तुगाल आणि स्पेन या देशांनी साम्राज्यशाही स्वरूपाची सामंतशाही स्वरूपाची साम्राज्यशाही ही पसरवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या परीनं. अर्थात गेले ते अमेरिकेत, आफ्रिका खंडात, आशिया खंडात, पण फार अंतर्भागापर्यंत काही त्यांना जाता आलं नाही. नंतर 19व्या शतकाच्या शेवटी औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली. औद्योगिक क्रांतीमुळे म्हणजे नुसते वस्तुनिर्मितीच्या क्षेत्रामध्ये ग्रामोद्योगाऐवजी यंत्रोद्योग हा वाढला मोठ्या प्रमाणावर आणि ते तेवढ्यावरच मर्यादित राहिलं नाही. या यंत्रांचा उपयोग हा वाहतुकीसाठी, व्यापारासाठीही जास्त व्हायला लागला आणि मग नवे व्यवसाय म्हणजे जास्त ठिकाणी व्यापार करायचा तर त्याला बँकिंगची सोय, त्याला शिपिंग वाढवणं असं जे त्याच्या अनुषंगाने जे करणं आवश्यक होतं ते त्यावेळच्या पैसेवाल्याने धनिक वर्गानं केलं. त्यावेळेला सरंजामदार असं त्यांना नामाभिधान दिलं गेलं इतिहासामध्ये. आणि नंतरच्या काळात भांडवलशाहीमध्ये थोड्या लोकांच्या हातात जास्त पैसा म्हणजे जास्त साधनं ही एकत्रित झाली
आणि त्यांना या यंत्रोद्योगांच्या मदतीनं जगाच्या जास्त भागापर्यंत जाता आलं. आपला नफा वाढवावा, व्यापारामध्ये आपल्याला जास्तीत जास्त कमाई व्हावी, याच्यासाठी म्हणून त्यांनी या यंत्रांचा मोठ्या जिद्दीनं वापर करायला सुरुवात केली. आणि त्याचबरोबर जर कुठे प्रतिकार व्हायला लागला तर त्यांना नामोहरम करायचं म्हणून या दारूगोळ्यामुळे त्यांना ते शक्य झालं. मोठ्या प्रमाणावर गोळीबार करून राष्ट्राच्या राष्ट्र नेस्तनाबूत करायची. अगदी नेस्तनाबूत होत नव्हती, पण त्यातले जे म्होरके असायचे ते मारले जायचे. आणि म्होरके गेले की मग बाकीची जनता जाऊ द्या, आता आपल्याला काय करता येणार नाही आहे, ठीक आहे, जे चाललंय ते आलंय, जे वाट्याला आलंय, नशिबाला आलंय ते भोगायचं, अशी बाकीच्या लोकांची भावना असायची. रशियाच्या क्रांतीनंतर त्यांना वाटलं होतं की ते जास्त प्रदेशात, आशिया आणि आफ्रिका खंडाच्या जास्त प्रदेशात आपला क्रांतीचा विचार पसरवू शकतील, पण तसं काही झालं नाही. आणि त्याच वेळेला जे नवं औद्योगिक तंत्रज्ञान वाढलं त्याच्यात साम्राज्यशाहीचं स्वरूप बदललं. पहिलं महायुद्ध झालं 14 ते 18. त्यावेळेला औद्योगिक क्रांतीला नुकती सुरुवात झाली होती, पण तरी त्याचा आधार घेऊन जास्त जास्त प्रदेशाच्यावर आपलं वर्चस्व कायम करायचं हे चालू झालं होतं. आणि दुसरं महायुद्ध सुरू होण्याच्या आधी परत भांडवलशाही देश विशेषतः आफ्रिका खंडात जास्त जायला लागले. आशिया खंडात आहे, पण आशियाचा पश्चिम भाग, म्हणजे आशियाच्या पूर्व भागाकडे, म्हणजे कशी ते सायबेरियाचं वाळवंट वगैरे, त्यामुळे तिकडं फार गेले नाहीत. पण इकडे जे देश जे 4-5 हजार वर्षापासून आपली संस्कृती जोपासत राहिले होते त्या देशांच्यावर त्यांनी आपलं वर्चस्व कायम केलं आणि आपण जागतिक महासत्ता व्हावं आणि जगाचं नेतृत्व करावं. नेतृत्व म्हणजे अधिकार चालवावा, या अर्थानं त्यांची धडपड ही चालू झाली. या औद्योगिक क्रांतीमध्ये स्वाभाविकच कष्टकऱ्यांची पिळवणूक जास्त व्हायला लागली. औद्योगिक कामगार हा वर्ग अस्तित्वात आला आणि त्या इंग्लंड, जर्मनी आणि फ्रान्समध्ये उशिरा, त्या 3 देशांच्यामध्ये जवळपास 70% लोकसंख्या ही गिरण्यांच्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांची होती. त्यामुळे त्यांचे प्रश्न म्हणजेच देशांचे प्रश्न असं स्वरूप यायला लागलं. आणि त्यांची जर पिळवणूक होते तर ती थांबवायला काहीतरी केलं पाहिजे रे, म्हणून मग समाजवादी चळवळी त्या देशांच्या वाढल्या. अर्थात हिंसेचा वापर करावा की करू नये चर्चा युरोपमध्येही थोडी झाली, पण मग भारतामध्ये गांधीजींनी जे स्वातंत्र्य चळवळीत सत्याग्रहाचं तंत्र अवलंबलं, शांततामय मार्गानं प्रतिकार, या या मार्गाचा जास्त विचार व्हायला लागला. अंमल नाही झाला लगेच, पण विचार व्हायला लागला की शक्य आहे. आणि लोकशाहीमध्येही आपल्याला माणसं मारायची नाही आहेत, माणसांचे विचार बदलायचे आहेत, या गोष्टीला प्राधान्य मिळायला लागलं. आणि त्याच्यामुळं हिंसा जास्त करायची नाही, पण आपले विचार जास्त आक्रमकपणानं मांडायचे, पसरवायचे, त्यासाठी संघटना उभ्या करायच्या. संघटना, कामगार संघटना वगैरे, या मग 20व्या शतकाच्या सुरुवातीला या मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आपल्याला दिसत आहेत. तरी या काळातही आशियाचा बराचसा भाग आणि अमेरिका खंडातले बरेच देश, म्हणजे आफ्रिका खंडातले उत्तरेकडे इजिप्त, सुदान, हे त्या इजिप्त सुवेज कालव्यामुळं जगाच्या संपर्कात असायचे. पण त्याच्या दक्षिणेकडले जे देश होते त्यांच्यात हे काही वाद नव्हतं.
खाली एकदम टोकाला दक्षिण आफ्रिका, तिथे गोऱ्यांनी आपलं साम्राज्य कायम केलं. आणि मग तिथे जे भारतीय लोक गेले होते व्यापारासाठी, मुख्यतः हा व्यापार आणि मजूर म्हणूनही. म्हणजे गोऱ्या लोकांनी तिथले आफ्रिकेतले लोक हे शेती चांगली करू शकत नाहीत म्हणून आशिया खंडातले, विशेषतः भारतातले खूप मजूर तिकडं आफ्रिका खंडात गेले होते. ते अर्थात दक्षिण आफ्रिकेच्या जवळपासच होते, ते फार उत्तरेकडे सरकले नाही. तिथे त्यांचं शोषण हे वाढायला लागलं आणि मग त्याच्यावर विचार होणं, चळवळी सुरू करणं हे हळूहळू ते त्या देशातही व्हायला लागलं. या त्याच्यात आहे ते बदलायचं, जी एक प्रकारची दडपशाही, सत्तेच्या जोरावर दडपशाही, आणि त्याला नाव कधी साम्यवाद, कधी नुसता साम्राज्यवाद अशी नावं दिली गेली. आणि त्याच्या विरुद्ध जनमत जागं व्हायला लागलं. काही मूढभर, शेवटी नवे विचार मांडणारे मूढभरच असतात कुठल्याही देशात, कुठल्याही काळात. पण त्या मूढभर लोकांनी या आपल्या देशातल्या कष्टकऱ्यांची पिळवणूक होते याच्याकडे सगळ्या समाजाचं लक्ष आकर्षित करून घेतलं आणि हे थांबवलं पाहिजे. म्हणजे न्यायाच्या स्थापनेच्या दृष्टीनं न्याय माणसाला स्वाभाविकपणे आवडतो थोड्या, पण न्याय म्हणजे बाबा हा एकानं दुसऱ्याला त्रास देऊ नये. अगदी साधारण प्रवृत्ती ही आहे. म्हणजे अगदी एखादा माणूस कुत्र्याला विनाकारण त्रास द्यायला लागला तरी बघणारा म्हणतो का जे त्याला त्रास देतो. तेव्हा दुसऱ्याला विनाकारण त्रास देऊ नये असं माणसाला साधारणपणानं वाटतं. आणि इथे तर आपल्या आर्थिक लाभासाठी माणसांचीच पिळवणूक व्हायला लागली आहे आणि दडपणूक व्हायला लागली आहे. कोणी कुठे आवाज उठवला की त्याला संपवायचा, खलास करायचा, क्रूर होती वागणूक. क्रूर वागणूक, हे सगळं सुरू झालं. आणि त्याच्यामुळे हळूहळू म्हणजे या मार्क्सनं मांडलेल्या विचारसरणीमध्ये वर्गसंघर्ष अटळ आहे. वर्गसंघर्ष जगव्यापी आहे असं त्यांनी म्हटलं होतं. खरं ते काही जगव्यापी नव्हतं. ते म्हणजे औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीपासून मग वर्गसंघर्ष आधी ठळक व्हायला लागला. आधीच्या साम्राज्यशाहीमध्ये तो तेवढा ठळक होत नव्हता. संयमशाही जी होती ते शेतकरी आहेत, कामगार, कष्टकरी आहेत, आजूबाजूला छोटे उद्योजक आहेत, त्यांची पिळवणूक होते आहे, पण ते तेवढं ठळकपणानं नजरेला येत नव्हतं. या औद्योगिक क्रांतीनंतर कामगार वर्ग हा ठळकपणानं पुढे आला आणि त्याची पिळवणूक होते. आणि पिळवणूक भांडवलदार वर्ग स्वतःच्या फायद्यासाठी, स्वार्थासाठी करतोय आणि त्यासाठी तो हिंसेचाही वापर करतोय. याचा अर्थातच इतर काही लोकांना राग यायला लागला, संताप यायला लागला आणि त्यातून क्रांतीचे विचार हे वाढत गेले असं दिसतंय आपल्याला. आता त्यावेळेलाही म्हणजे इंग्लंडमध्ये तिथल्या फेबियन लोकांनी जी चळवळ केली, बर्नार्ड शॉ, सिडने हुक वगैरे, यांच्या प्रयत्नामुळं आपल्याला लोकशाही शांततेच्या मार्गाने आणणं शक्य आहे असा विचार तिथे जास्त मांडला गेला. तरी आवश्यक तेव्हा शस्त्र वापरायची असं मानणाऱ्यांची संख्या थोडी असली तरी प्रभावशाली होती. शेवटी शस्त्र हे प्रभाव पाडतंच. शस्त्राला भितात बाकीचे लोक आणि त्यामुळं त्याचा प्रभाव वाढत असतो. तर त्या शस्त्रांच्या सहाय्यानं या कम्युनिस्ट विचारसरणीनं हे इकडं तिकडं पसरायला सुरुवात केली. पण हिंसा करणं, मारहाण करणं आणि याच्यातून नवी व्यवस्था चालवायला मदत होत नाही. महत्त्वाचं जे जाणवायला लागलं विचार करणाऱ्या लोकांना अर्थातच, की हिंसेमुळं नवी व्यवस्था कशी चालवायची याच्याबद्दलचं दर्शन नीट ठळक होत नाही. त्या दृष्टीनं
उभारणी कशी करायची याबद्दल काही मार्गदर्शन मिळत नाही हे जाणवायला लागलं. आणि त्यामुळं मग हे जे इंग्लंडमधले फेबियन सोशलिस्ट होते त्यांचा विचार हा आशिया खंडातल्या काही ठिकाणी विशेषतः भारतासारख्या देशात आपण पाहिलं की तो पसरायला लागलेला होता. इथं एक असं विचारावं असं वाटतं भाऊ, की खरं तर कार्ल मार्क्सला वाटलं होतं इंग्लंडमध्येच क्रांती होईल. हो, कारण तो तिथं राहिला होता हो. आणि तिथं गिरणी कामगारांची संख्या पण खूप होती आणि गरीब आणि श्रीमंतातली दरी पण खूप मोठी होती. पण तिथं काही ते जमलं नाही. याची कारणं काय असतील? हे त्याचं कारण म्हणजे भांडवलशाहीनं शस्त्रांचा आधार घेतलेला होता आणि बाकीचे दडपलेले होते. आणि मजूर वर्ग शस्त्रांचं तेवढं जमाजमाव करू शकत नव्हता. म्हणून मग नाईलाजानं दडपलं जाणं हे त्यानं स्वीकारावं लागलं असं मला वाटतंय. त्यानंतर मग हा जो शांततेच्या मार्गानं बदल आणि नवी समाज रचना म्हणजे जुनं शोषणावर आधारलेलं वाईट आहे, पण बदलायचं तर काय आणायचं? तर या दृष्टीनं विचार हा 20व्या शतकाच्या सुरुवातीला व्हायला लागला असं दिसतंय. आणि काही काही देशांच्या तिथं जी धर्माच्या चौकटीची पकड होती भारतासारख्या देशात, तर त्या धार्मिक चौकटीला कारण धार्मिक चौकटीला तर्काचा काही आधार नाही. नुसतं काही अंधश्रद्धा या आधारावर धर्माची संस्था सगळी काम करते. मग या अंधश्रद्धा आहेत त्या काय या सोडून दिल्या पाहिजे आहेत. या प्रमाण मानण्याचं यांचं आपल्यावर नियंत्रण ठेवण्याचं कारण नाही. या विचाराला जास्त लवकर चालना मिळाली आणि धार्मिक सुधारणा त्या आधारे मग सामाजिक आणि राजकीय सुधारणा असे टप्पे हे साधारणपणे पश्चिम युरोपातल्या देशांच्या आणि त्यांच्या अनुषंगानं ब्रिटनचं साम्राज्य जगात जास्त भागात पसरलेलं होतं. त्यामुळे नवे विचारसुद्धा ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत गेले. फ्रेंच साम्राज्य थोडं होतं. डचांचं साम्राज्य लवकर संपलं आणि ते होऊ देत नव्हते. नव्या विचारालाच एकदम दडपून टाकायचं अशी त्या आधीच्या साम्राज्यवाद्यांची कल्पना होती. पण ब्रिटिश साम्राज्यशाही उदार असल्यानं आणि त्याच्या आधारेच मग फ्रान्समधले काही लोक यांनी ते विचार जगभर पसरायला सुरुवात केली. त्यांनी प्रयत्न केला जगभर, पण अर्थात प्रतिसाद थोड्या थोड्या ठिकाणी मिळत गेला. पण थोड्या ठिकाणी मिळालेल्या प्रतिसादाचा परिणाम आपोआप कुठंतरी काहीतरी बदल होतोय. हां, मग बदल होतोय तर बघू चांगलं आहे का वाईट आहे? अशी एक उत्सुकता निर्माण होणं, शोध घ्यायचा प्रयत्न करणं, थोडे लोक पण तो प्रयत्न करायला लागले आणि त्याच्यामुळं या शांततेच्या मार्गाने आपण जावं असं वाटायला लागलं. आता या 20व्या शतकाच्या सुरुवातीलाच गांधीचा प्रवेश होतोय आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये ती खरं म्हणजे जुन्या पद्धतीची साम्राज्यशाही होती. म्हणजे वर्णभेदावर आधारलेली राजवट. गोऱ्यांचं प्रभुत्व आणि सगळे काळ्यामध्ये गव्हाळी रंगाचे सुद्धा आले. यांना सगळ्यांना आपण हलकं मानायचं. त्यांची नुसती पिळवणूक करायची असं नाही. त्यांचा दर्जाच आमच्यापेक्षा हलका आहे असं मानायचं. हेटाळणी करायची त्यांची असं त्यावेळच्या त्या दक्षिण आफ्रिकेमधल्या गोऱ्या लोकांचं वागणं होतं. याच्या विरुद्ध अर्थात गांधीने जे शस्त्र उपसलं त्याचा उपयोग झाला, परिणाम झाला. तसं भारतीय लोक कितीक होते दक्षिण आफ्रिकेमध्ये जे मजूर म्हणून गेले होते. कारण गोऱ्या लोकांनी भारतातले मजूर नेले होते, कारण तिथल्या लोकांना शेती नीट करता येत नव्हतं आफ्रिकेमधल्या. म्हणून भारतातले मजूर शेती करण्यासाठी म्हणून गोऱ्या लोकांनी आफ्रिकेत नेले. त्यांची संख्या आणि व्यापारासाठी ब्रिटिश सरकारनं उत्तेजन दिलं की भारतातल्या व्यापाऱ्यांनी तिथं जावं आणि त्यामुळं ते गेले. तर त्यांची संख्या अगदी थोडीच होती. पण जे भारतीय आहेत त्यांच्यावर जेव्हा काही दडपशाही व्हायला लागली गोऱ्या लोकांच्याकडून, तेव्हा मग त्याविरुद्ध गांधींनी
आवाज उठवला आणि त्याच्यातून मग सत्याग्रह या तंत्राचा विकास झाला. आणि मग भारतात आल्यावर सुरुवातीला गांधी बघत होते. गोखलेंनी त्याला सांगितलं, गोखलेंना त्यांनी गुरु मानलेलं होतं गांधीने. तर गोखले म्हणाले की तू आधी वर्षभर सगळ्या देशभर हिंड, सगळं समजून घे. म्हणजे आपण दक्षिण आफ्रिकेत काही केलंय आणि तसंच आपल्याला आशिया भारतात लगेच करता येईल असं मानू नको. इथलं तू सगळं समजून घे म्हणून देशभर हिंडू नये असं सांगितलं. आणि गांधींनी ते केलं. आणि गांधींना इथल्या दारिद्र्याची भयानक दर्शनं ठिकठिकाणी झाली. आणि आता हे दारिद्र्य कसं संपवायचं, म्हणजे शोषण, काही मूठभर शोषकांना खलास कसं करायचं, यापेक्षा या सामान्य लोकांचं दारिद्र्य कसं संपवायचं, इकडे गांधींचं लक्ष जास्त गेलं. त्यामुळं प्रतिकाराची साधनं कुठली ओळखायची, यापेक्षा या लोकांना उदरनिर्वाह नीट करता येईल असं काय करता येईल. शेतीमध्ये मर्यादा होत्या आणि म्हणून मग खादी, वस्त्रोद्योग याचा वापर त्यांनी सुरू केला. आणि हे खरंच आहे, म्हणजे 1924 साली भारतामध्ये जवळपास 25 लाख लोक हे खादी उद्योगात गुंतलेले होते 1924 साली. म्हणजे दळणवळणाची साधनं इतकी अपुरी होती आणि तरीही का लोकांना त्याची गरज वाटत होती. आणि तो मार्ग सोपा आहे, अवलंबण्यासारखा आहे. म्हणजे प्रत्यक्ष प्रतिकार तर होणारच नाही. ते काही कारखाना वगैरे काहीतरी इकडं तिकडं करतील, पण फार नाही करणार. लोकांच्यामध्ये खादी गेली, वापरायला लागले लोक, हे प्रचार करून करून किती करणार त्याविरुद्ध, त्याला मर्यादा होते. त्यामुळं खादीच्या मार्फत शांततेच्या मार्गानं न्यायासाठी प्रयत्न करणं, असं गांधींना हळूहळू करता येईल असं वाटायला लागलं. आणि आता गांधींनी हे काहीतरी करतं आहे तर जगातले काही देश त्याकडे उत्सुकतेनं बघायला लागले. पण अर्थात त्याच वेळेला तिकडं जर्मनीमध्ये हिटलरचाही उदय झाला. वंशवाद म्हणजे हिटलरचा भर म्हणजे जे नॉर्डिक युरोपियन आहेत, नॉर्डिक आर्यन, ते सर्वश्रेष्ठ, तेच जगावर राज्य करायला लायक ही जी विचारसरणी होती, ती आता ही आक्रमक विचारसरणी काही थोड्या लोकांना नक्कीच लढायला प्रवृत्त करते. म्हणजे त्यांना आपलं सामर्थ्य दाखवता येतं, काहीतरी आपण करून दाखवलं, पराक्रम करून दाखवलं असं वाटतं, म्हणून थोडे लोक त्या मार्गाला जायला लागतात. पण नवरचना काय करायची याचं काही त्याच्यातून दिग्दर्शन होत नाही, मार्ग सापडत नाही. आणि म्हणून हिटलरशाहीनं जगात इतर ठिकाणी कुठं कुठं अन्याय केले, पण हळूहळू हिटलरचाही पराभव झाला. अर्थात हिटलरचा पराभव शेवटी शस्त्रानं झाला, हे खरंच आहे. युद्धातच झाला, स्टालिनमुळे झाला. आणि हा, आणि रशियामध्ये नव्या विचारावर आधारलेलं काहीतरी करायचंय असं मानणारा गट हा सत्ताधारी झाला. आणि त्याला असं वाटायला लागलं की आपण कामगारांनो एक व्हा, का असं मार्क्सनं म्हटलेलं आहे तसं जगभरच्या कामगारांना आपण संघटित करू, जगभर वेगळ्या वेगळ्या देशात क्रांत्या घडू, असं त्यांना वाटायला लागलं होतं. अर्थात स्टॅलिननं, म्हणजे तो चांगला शासक होता, त्यामुळं फार आपण ओढून येऊ नये, जगातले बाकीचे देश एकदम आपल्यावर तुटून पडले तर काय करणार, तेव्हा त्या लोकांना फार दुखवायचं नाही. मग आपल्या देशामध्ये आपण आपली नवी व्यवस्था ही आधी स्थिर करू, कायम करू, असं त्यांनी धोरण म्हणून ठरवलं. आणि त्यामुळे इतर ठिकाणच्या कम्युनिस्ट क्रांत्यांना रशिया मग त्या प्रमाणात मदत कधी नसा झाला. आणि आपल्या स्वार्थावर सशस्त्र क्रांत्या करणं हे अवघड झालं. पण गांधीचा मार्ग हा अवलंबण्यासारखा आहे. शस्त्रांची जमवाजमव करणं पैसा वगैरेमुळे जमत नाही, पण शांततामय मार्गाने चळवळ करायला लोकांना समजावून सांगायचं. 100 लोकांना सांगितलं, 5-6 जण तरी तयार होतील. या विचारावर मग शांततामय मार्गाचा हा विचार हा जगभर पसरायला लागला. आणि जे युरोपातले प्रगत देश होते त्या देशांच्यामध्येही एक
म्हणजे तिथं मध्यमवर्ग निर्माण व्हायलाच लागलेला होता. तेव्हा मध्यम वर्गाला हा विचार आकर्षक वाटला आणि ते त्यांच्यामार्फत तिथल्या कष्टकरी वर्गातही तो विचार पसरवायला लागले. आशिया खंडात थोड्या ठिकाणी हे आपल्याला कोडं आहे. चीनमध्ये काय झालं नेमकं? चीनमध्ये जुनी साम्राज्यशाही सरंजामशाहीवर आधारलेली तीही फार अन्याय करणारी नव्हती, ती तुटक तुटकच होती. म्हणजे सगळ्या प्रदेशभर एक प्रकारचं काहीतरी चाललंय असं होणंच शक्य नव्हतं चीन, कारण विस्तार एवढा मोठा होता. पण जे थोडे प्रगत झालेले आणि यंत्रोद्योगाचा आधार घेतलेले जे भाग, तिथे मग साम्राज्यवादी समाजवादी विचार हा तिथं हळूहळू रुजत चालला. आणि समहाऊ त्या चीनमध्ये आपल्याला आम्ही माओच्या अनुयायी आहोत वगैरे सगळे काही काही जण म्हणतात, पण आपल्याला शांततेच्या मार्गाने बदल करणं शक्य आहे असं जास्त वाटायला लागलं त्यांना. जगामध्ये चीन ही एक मोठी शक्ती म्हणून हळूहळू पुढं होणार, उदयाला होणार. लोकसंख्याच एवढी मोठी आहे आणि त्याच्यामुळे त्या लोकसंख्येला यांत्रिक शक्तीचा आधार मिळाला, सत्तेचा आधार मिळाला तर ती ताकदवान होऊ शकते. म्हणून चीन आज ना उद्या जगातली एक मोठी सत्ता होणार हे दिसायला लागलं होतं. भारताची लोकसंख्या जास्त, पण इथं यांनी शांततामय मार्ग जाणीवपूर्वक स्वीकारला. तेव्हा भारत हा सुद्धा जागतिक सत्ता होणार, पण तो फार इतरांच्यावर हुकूम गाजवावं या विचाराचा असणार नाही, गांधीच्या विचारामुळं, असं तिथल्या लोकांना वाटायला लागलं असं दिसतंय आपल्याला. आणि त्याच्यामुळे मग जिथं जिथं लोकशाही मार्गानं बदल घडवणं शक्य आहे, ती जी काही युरोपीय देशांची साम्राज्यशाही आहे ती हळूहळू नष्ट करायची, म्हणजे अगदी स्पेन पोर्तुगालमध्ये सुद्धा आणि मग बाकीच्या खंडामध्ये हे हळूहळू तिथं सुरू झालेलं दिसतंय. आणि पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध ही चमत्कारिक आहेत. म्हणजे काही मुठभर 2-3 भांडवलशाही देशांनी आपापसात केलेली युद्ध. खरं युद्ध युरोपातल्या देशांच्या मध्ये झाली, पण इंग्लंडचं साम्राज्य मोठं होतं आणि त्यांनी सगळं आपलं साम्राज्य हे या जर्मनी विरुद्ध लढ्यात उतरवलं. त्याच्यामुळे त्याला जागतिक स्वरूप आलं. फार जागतिक झालं नाही, पण म्हणायला हो बाबा, जगात बाकीच्या देशांच्यातले लोकही, म्हणजे आफ्रिका खंडात लढायला भारतातले लोक सैनिकच खूप मोठ्या संख्येने गेले होते, तर त्याला असं ते जागतिक स्वरूप प्राप्त होऊ शकलं. आणि दुसऱ्या महायुद्धानंतर शस्त्रांच्यामुळं जे काही होतंय ते टिकाऊ नाही हे जाणवायला लागलं. आणि शेवटी माणसाला जगायचं आहे, आपला रोजचा उद्योगधंदा, कामधंदा, आपलं संसार, मुलं बाळं यांचंच काहीतरी बदल करायचं आहे, ही जी सामान्य माणसाची स्वाभाविक वृत्ती असते. पण याच्यावर हे सगळं तुम्ही सोडा आणि क्रांतीच्या कार्यात या असं आवाहन केलं तर फार लोक येणार नाही, हेही हळू जायला लागले. आपला आपला व्यवसाय, आपलं कुटुंब हे सगळं सांभाळून काही बदल करायचा असला, त्यात सहजासहजी काही करता आलं तर ते करावं असं मला वाटतं हळूहळू जगातल्या इतर देशांच्या लोकांच्यामध्ये लक्षात यायला लागलं. आणि त्याच्यातून मग इतर ठिकाणी लोकशाही चळवळी या वाढायला लागल्या. औद्योगिक क्रांतीमुळं म्हणजे छपाईचं यंत्र त्या मोठ्या प्रमाणावर ज्ञान प्रसार करणं शक्य झालं, वर्तमानपत्र वगैरे याच्यामुळं मग एकाच वेळेला जास्त ठिकाणी नवे विचार पोहोचवणं आणि नव्या विचाराच्या आधारे तिथल्या लोकांना काही हालचाल करायला प्रवृत्त करणं, असं हे दुसऱ्या महायुद्धानंतर जास्त जाणवलं. आणि म्हणून शांततेच्या मार्गाने चळवळी या वाढल्या. चीननं जरी शस्त्राच्या साहाय्यानं
पहिला उठाव केलेला असला तरी थोडा काळ शस्त्राचा वापर केल्यानंतर आता देश एवढा मोठा आणि त्यामुळं आपोआपच त्यांना शांततेच्या मार्गानेच कारभार चालवायचा आहे. आणि मग उगीच जगामध्ये फार काहीतरी करायला जायचं आणि आपल्यावर ओढवून घ्यायचं हे नको असं चीनमधल्या लोकांना वाटलं असणार. त्यामुळं ते काही माओच्या विचारानं इतर ठिकाणी क्रांती करायला वगैरे फार गेलेले नाहीत असं एक आपल्याला दिसतंय. मग हा जो तसा लोकशाही समाजवादाचा विचार इंग्लंडमधल्या फेबियन सोशलिस्टांच्या मुळं अवतरित झाला की हा इतिहास असला तरी तो स्वाभाविकपणे पसरू शकत होता. आणि त्याच्यामुळे मग ठिकठिकाणचे विचार करणारे लोक मध्यमवर्ग वाढायला लागलेला होता. मध्यमवर्ग वाढलेला आहे, छपाईमुळं वर्तमानपत्र जायला लागलेली आहेत, विचार प्रसार करणं सोपं झालेलं आहे. यामुळं मग हा लोकशाहीचा विचार हा जास्त जास्त वाढत गेला असं दिसतंय. साम्राज्यशाही शोषण करणारी ही आधी 16व्या शतकातली सर्जनशाही स्वरूपाची आणि नंतर 20व्या शतकातली भांडवलशाही स्वरूपाची यालाही मर्यादा आल्या. म्हणजे माणसं मारून मारून किती मारायची आणि मग माणसं मारून करायचं काय? तेव्हा माणसांना जिवंत ठेवून मग काय करता येईल इकडे स्वाभाविकपणे विचार करणारी माणसं त्या दिशेने विचार करायला लागली असं आपल्याला दिसतंय. आणि त्याच्यामुळे पण स्वाभाविकपणे हे झालं. नवी व्यवस्था कशी करायची? सगळ्यांना बरोबरचा अधिकार असला पाहिजे, सगळ्यांना भाग घेता आला पाहिजे, सगळ्यांचं जीवनमान सुधारलं पाहिजे. जीवनमान सुधारणं विशेषतः आफ्रिका खंडातल्या आणि आशिया खंडातल्या बऱ्याच देशांच्यात तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता. कारण शेतीतलं उत्पन्न हे फार मर्यादित होतं आणि त्या आधारे एवढ्या प्रचंड लोकसंख्येला चांगलं जीवनमान देणं हे अवघड जाणार होतं. तेव्हा नव्या उद्योगाचा त्या दृष्टीने उपयोग काय करता येईल, जास्तीत जास्त लोकांना शांततेच्या मार्गानं आपलं जीवनमान कसं सुधारता येईल याचा विचार. आणि हे विचार म्हणजे कुणी एक नेता सांगतोय आणि बाकीचे ऐकतात अशा पद्धतीनं पसरत नाहीत. इथं चाललंय का असं, मग तिथं आपण करून घेऊ, मग तिथं आपण करून घेऊ असं ते बघत बघत इतरांच्याकडं काही चांगलं घडलंय हे पाहिल्यावर आपण आपल्या देशातही करून बघू या भावनेतून मग हे शांततामय प्रचार विचाराचे प्रचार हे वेगळ्या वेगळ्या देशात व्हायला लागले असं आपल्याला दिसतंय. मार्क्सनं सांगितलेला विचार वर्ग संघर्षाचा त्याला अंगभूत मर्यादा होत्याच. म्हणजे जिथं औद्योगिकरण खूप झालंय त्या देशातच मार्क्सनं कल्पिलेलं वर्गसंघर्ष स्पष्ट दिसायचा समाजात. पण बहुतेक एशियन मोड ऑफ प्रोडक्शन मध्ये त्यांनी जे मांडलं आहे की जिथं शेती आणि छोट्या छोट्या मालकांची शेती असं स्वरूप आणि मोठा मालक आणि तो शेती भांडवलशाही पद्धतीनं करतोय हे करणंच शक्य नाही आहे हे जाणवल्यामुळं मग आहे ते चालू द्या, थोडं थोडं बदलेल त्या प्रमाणात बदलू द्या अशी एक मनोवस्था. म्हणजे हे कोणी सांगितलं म्हणून नाही केलं, आपल्या अनुभवातून त्याला हे जाणायला लागलं. जुनं काय काय वाईट होतं ते सोडलं पाहिजे, नवं काय आणायचं बघू हळूहळू, पण आपलं होईल तेवढं शांततेच्या मार्गानं सगळ्यांना बरोबरीनं वागवावं म्हणणं तर एकदम कुणालाही आवडतंच आणि काही जणांना त्याप्रमाणे वागायलाही आवडतं. मग त्या मार्गाने जाऊ. अशा मार्गामुळे मग हा शांततामय लोकशाहीवादी परिवर्तनाचा विचार हा जगात इतर ठिकाणी पसरत चालला असं आपल्याला दिसतंय. आणि मग दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजे मार्क्सनं जे काही करण्याचा प्रयत्न केला रशिया आणि चीनमध्ये त्याला फार वेगळ्या प्रकारे करावं लागलं. रशियामध्ये त्यांनी जे केलं ते फार थोड्या प्रमाणातच म्हणजे औद्योगिकरण झालं ते रशियाच्या छोट्या भागातच झालं आणि मग बाकीच्या भागामध्ये जनजागृती यावरच भर द्यावा लागला. तेव्हा हळूहळू जर्मनीमध्येही आणि चीनमध्येही हा शांततेच्या मार्गाचा प्रसार व्हायला लागला असं मला दिसतंय. आणि त्याच्यामुळे
आता काहीतरी एक ध्रुवीय कार्यक्रम एका घोषणेवर सगळ्या लोकांना संघटित करायचं परिवर्तनासाठी याची याची गरज नाही, याची शक्यताही कमी आहे. मग तिथं तिथं लोकांना आपल्या आपल्या पद्धतीनं जे करायचं ते करू द्यावं. लोकांनाही जे आपण करत आलो ते शांततेच्या मार्गाने करू द्यावं. आम्हाला शांतपणे जगू द्या, आम्हाला त्रास देऊ नका, ही अगदी अतिशय सामान्य माणसाची अपेक्षा असते. आणि त्याच्यामुळं ते अभय जर मिळायला लागलं तर त्या अभयाचा वापर करून आपलं होईल तेवढं सुधारायचं. जवळपास कुठं कुठं त्या दृष्टीनं व्हायला लागलं जमेल तेवढी मदत करायची. अशा मार्गानं हा शांततामय मार्गाचा प्रसार झाला परिवर्तनासाठी. परिवर्तन झालेलं आहे. धार्मिक संस्थांचा पगडा हा युरोपात जास्त होता, भारतासारख्या देशात जास्त होता, मुस्लिम देशांच्यात खूप होता. तिथंही शांततामय परिवर्तन आणि जुनं वाईट आहे, पण मग नवं काय ते हळूहळू आपण आपल्या मार्गानं शोधू. एकदम काहीतरी नाही करणार, हळूहळू शांततेच्या मार्गानं आपल्याला जेवढं बदल करता येईल तेवढं करायचं. दिशा आहे. दिशा काय आहे? सगळ्यांना चांगली वागणूक मिळावी, सगळ्यांना चांगलं जगता यावं, या दिशेनं जायचं आहे. पण मग जिथं जेवढं एक पाऊल पुढे जाता येईल तेवढं जायचं, जिथं 2 पावलं जाता येतील जायचं, एखाद्या ठिकाणी 1 पाऊल मागं घ्यावं लागेल. हा म्हणाला तसं. पण म्हणजे गांधींनी तो शहाणपणा दाखवला. सगळीकडं व्हायलाच पाहिजे हा आग्रह नाही. झालं, आनंद आहे. दुसऱ्या ठिकाणी करा रे बाबांनो जमलं तर, नाही केलं तर नाही केलं. अशी गांधींची भूमिका होती, वागणं होतं. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की आता शांततामय मार्गानं जगणं, काही युद्धखोर माणसं, काही महत्त्वाकांक्षी माणसं हे मधून मधून अशी युद्ध घडवणार, त्याला जागतिक स्वरूपाने असं म्हणणार होणार नाही. पण मग ते त्यांचा जो काही निपात व्हायचा एकमेकाला ठार मारून तो झाला की परत या पातळीवर सगळ्यांना यावं लागतं की बाबा आपलं आपलं नीट करा. या भावनेतून मला असं वाटतं की आता सध्या देशामध्ये कुठलाही फार मोठा उठाव करायचा या भावनेनं कोणी काही हालचाल करत नाही असं मला दिसतंय. पण शांततेच्या मार्गानं सगळ्यांना चांगलं जगता यावं. अति म्हणजे साध्या सोप्या भाषेतच की हे सगळ्यांना चांगलं जगता यावं. जे त्यासाठी करणं शक्य असेल आपल्या आपल्या परिस्थितीत ते करायचं. असं आता जगभर चाललं आहे असं मला दिसतंय. आफ्रिका खंडातले काही देशही त्या दिशेनं जागृत व्हायला लागलेले आहेत. आपल्याला आफ्रिका खंडात नाही, प्रश्न काय होता पण की या पद्धतीने जात असताना आता सध्या जगभर एक नॅरेटिव्ह असं सांगितलं जातंय की अन्याय हा बहुसंख्यांवरच होतोय, राष्ट्रवाद अतिशय महत्वाचा आहे त्याला, आणि तो पण अतिशय संकुचित राष्ट्रवाद खूप आहे. त्यामुळे उदारमतवादी विचार हा आम्हाला नकोय. म्हणजे पूर्वी कसं होतं की अरे तो लहान आहे, त्याला जरा लक्ष द्या, तो अपंग आहे त्याच्याकडे आम्ही लक्ष देणार नाही, आम्ही आमचं बघू. हा जो संकुचित विचार घरापासून देशापर्यंत आणि जागतिक पातळीवर आहे, तो सध्या का प्रभावी ठरतोय? मला वाटतं हे निरीक्षण हे तपासलं पाहिजे. म्हणजे तो प्रभावी होतोय का? मतदानातून दिसतंय सगळीकडे. हं. अमेरिकेपासून अगदी म्हणून म्हणलं की गेल्या वर्षी जगात जिथं जिथं निवडणुका झाल्या तिथं तिथं जवळपास अगदी युरोपमध्ये सुद्धा तुम्हाला कल्पना आहे की अगदी जर्मनी, फ्रान्स, इटली, हंगेरी सगळीकडेच हे आता आपल्याला दिसायला लागलेले. याची कारण काय असावी? स्थितिस्थापकत्व म्हणजे बाबा ज्याचा अनुभव आहे ते सांभाळलेलं बरं. समोर काहीतरी करायला जावं आणि अंगावर येईल सगळं, हा धोका. म्हणजे इतक्या जाणीवपूर्वक होते असं नाही आहे, पण माणसं आपापल्या पद्धतीनं ते करायला लागतात. त्यातून मग असं निरीक्षण करायला वाव आहे की माणसं आहे ते ठीक आहे असं मानायला लागतात. आणि
मग जाऊ द्या, फार बदल करायला कोणी बोलायला लागलं, काय जाऊ द्या ना, काहीतरी चाललं आहे, त्यांची वटवट चालली आहे, आपलं आपलं आहे ते टिकवून ठेवूया, अशी एक आता म्हणजे स्थितीस्थापकत्व, अशी एक आता जनरल स्थिती आलेली आहे, असं मला वाटायला लागलेलं आहे. पण मग तुम्हाला जे अभिप्रेत आपला काही देश असेल किंवा जग असेल, म्हणजे 21व्या शतकात तंत्रज्ञान प्रगत झालंय, त्यामुळे संपर्क खूप चांगले होत चाललेले आहेत. अशा काळामध्ये जे आपण पूर्वी विचार करत होतो, की जीवनमान आणखीन सुधारलं पाहिजे, शिक्षण सर्वांपर्यंत गेलं पाहिजे, आरोग्य सर्वांपर्यंत गेलं पाहिजे, असं न होता उलट आत्ताच्या काळात जी संपत्तीची निर्मिती होती, ती जास्तीत जास्त एका वर्गाकडेच केंद्रित होताना दिसते. अब्जाधीशांची संख्या जितकी वाढतीये भारतामध्ये, तितक्याच प्रमाणामध्ये भुकेल्यांची संख्या वाढतीये. असं असूनही त्याच्याविरुद्ध काही असंतोष दिसत नाही. नाही, मला असं वाटतं की म्हणजे आपल्याला काळजीपूर्वक हे बघावं लागेल. नाही म्हटलं तरी सामाजिक सुरक्षा हा विचार हा पसरत चालला आहे. आणि अगदी आपल्या देशातही सरकार आता अन्नधान्यसुद्धा सगळ्या लोकांना किमान द्यायला लागलं सरकारी पैशानं. मला असं वाटतं की ही फार मोठी उडी आहे. किती दिवस हे चालेल, पण चालू शकेल. म्हणजे हे थांबवायला काही खास कारण मला दिसत नाही. मूठभर लोकांना जास्त फायदा मिळवायचा आहे, पण दुसरी काही क्षेत्र असतील. तर अन्नधान्याचा व्यापार याच्यातून नफा मिळवायचा, हे मला असं वाटतं आता कोणाच्या स्वप्नात असणार नाही. ते बाबांनो, ते काय फार काही होणार नाही आहे त्याच्यातून. म्हणजे जे चाललंय ते चालू द्या, असं त्याच्याकडे म्हणजे जी महत्त्वाकांक्षी माणसं आहेत, ती त्याकडे या दृष्टीनं बघत आहेत, असं मला वाटतं. आणि शिक्षण आता नाही म्हटलं तरी शिक्षण आणि आरोग्य तर म्हणजे पहिल्या दुसऱ्या महायुद्धानंतर या सेवा सरकारनं पुरवल्या पाहिजेल आहेत, हा विचार वाढला एवढंच नाही. म्हणजे आपल्याकडे 1918 साली साक्षरतेचं प्रमाण 9% 10% होतं. आता 2021मध्ये ते 80-85% पोहोचलेलं आहे साक्षरता. आरोग्याचं तेच झालेलं आहे. म्हणजे अ, अ, जीवनमान उंचावलेलं आहे. म्हणजे स्पॅन ऑफ लाईफ हे वाढलेलं आहे. म्हणजे अगदी 40 वर्ष होतं, ते आता 60 वर्षापर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणजे मग या ज्या काही गोष्टी आपण आधुनिक तंत्रज्ञानाच्या आहेनच, शेतीतही आधुनिक विचार, आधुनिक काही पद्धती आणि उद्योगधंद्यातही आधुनिक तंत्रज्ञान याचा वापर करून, पण या ज्या मूलभूत गरजा आहेत माणसांच्या, त्या भागवण्याची जबाबदारी या ना त्या प्रकारे समाज उचलायला लागलेला आहे. पण याच्यामुळे अल्पसंतुष्टता येईल का? एका अर्थानं येईल, पण मग परिवर्तन घडवायचं आहे ते कोणासाठी? गरीब लोकांची संख्याच कमी झाली. गरीब म्हणजे अतिगरीब, ज्यांना खायला प्यायला मिळत नाही, अशांची संख्याच कमी झाली. तर खायला प्यायला सगळ्यांना मिळालं पाहिजे ही घोषणा देण्याची काही गरज राहणार नाही. असं हळूहळू व्हायला लागलंय, असं मला दिसतंय. या शांततेच्या मार्गात मुठभर लोकांच्या महत्वाकांक्षांना वाव मिळणार नाही. हा विचार प्रचाराच्या मदतीनंच करण्याचा उद्योग आहे. म्हणजे त्याला सत्तेचा वापर करावा किंवा आपण शस्त्र जमवून त्यांना आटोक्यात ठेवावं, या मार्गापेक्षा हळूहळू जे सर्वसामान्य माणसांना जाणवेल, त्यांना नको वाटेल हे सगळं, असं करणं, या मार्गानंच हे आपल्याला चांगलं जग निर्माण करता येईल. चांगलं जग म्हणायचं का नाही यावरही चर्चा होऊ शकते, वाद होऊ शकतो. पण जाऊ द्या ना, तर माणसांना चांगलं सुखानं जगता येत आहे ना,
जगू द्या त्यांच्या त्यांच्या मार्गानं. अशा प्रकारचं वातावरण वाढत जाणार असं मला दिसतंय. मग याच कारणामुळे भारतामध्ये समाजवादी, कम्युनिस्ट या संघटना यांचं पाठबळ जे कमी होत गेलं तर त्याच कारणाने असेल, की आमचं चाललं ते बरं आहे, कशाला आम्ही वेळ घालवावा असंच का? हां, नाही एक झालंय ना, म्हणजे या चळवळीमुळं म्हणायचं की नाही काही जण वाद घालतील. पण सत्ताधाऱ्यांना ही जबाबदारी उचलायला पाहिजे आहे, की सगळ्यांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण मिळेल. ही जबाबदारी सरकारची आहे, सत्ताधाऱ्यांची आहे. हे मान्य करावं लागलं ना. हे मान्य करण्यासाठी ज्या मुठभर लोकांनी तो विचार मांडला, त्यांची नावं कदाचित घेतली जाणार नाही. त्यांचं संघटना सामर्थ्य फार होतं असं नाही. पण ते मानवाच्या मूलभूत भूमिकेशी सुसंगत असल्यामुळं ते हळूहळू पसरायला लागतं आणि त्या आधारे शांततामय मार्गाने जगात या गोष्टी होत राहतील. काही ठिकाणी काही चांगले विचार जास्त वाढतील, काही चांगली नवनिर्मिती होईल, काही कला क्षेत्रात वगैरे काही नवं घडेल. ते घडलं तर घडू द्या, नाही घडलं कुठं तर वाईट वाटायचं काय कारण आहे. नाही झालं तिथं असं मला वाटतं.